सिंहगड किल्ला एवढा मोठा आहे ना, जिकडे जाईल तिकडे किल्ला दिसतो, जिकडं बघेल तितके इतका मोठा, म्हणजे मी चक्क झाले होते, एवढं फिरले होतो आम्ही, म्हणजे खूपच जिकडं बघेल तिकडं. आणि इथं एवढं एवढं छान वातावरण होतं, इतकं निसर्गाची तर. आणि सांगायचं म्हणजे इथं झाडे पण वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहे. इथलं गवत पण एवढं वेगवेगळं, म्हणजे गवत पण एवढं भारी, म्हणजे प्रत्येक जसं की आपण बी शिंपले असं वेगळ्या प्रकारची झाडे होती ते. हे त्याचं मेन आहे, जिथे की आम्ही गेलो होतो, तिथे गाड्या वगैरे लावतात ते. आणि हे पाहू शकताय, तिथे ढासळलेले म्हणतात असं म्हटलं जातं, पाठीमागचं जे दिसतंय ते. तिथे आम्ही फक्त तिथंच गेलो नव्हतो, बाकी पूर्ण किल्ला फिरलेलो, कारण आम्हाला एवढं काही माहीत नव्हतं. पण आमच्यासोबत आमचे दाजी असल्यामुळं आम्हाला काही एवढं वाटलं नाही, आणि त्यांनीच आम्हाला एवढं फिरवलं. तर हे बघा, धुईसारखं, म्हणजे सारखं असं पाऊस येतो आणि एकदमच ऊन पडतं असं वातावरण आहे तिथं. म्हणजे ते पाऊस आल्याचं नंतर कसं परत एकदमच ऊन येत नाही, पण तिथं पाऊस आला तरी पण ऊन येतं, इतकं जवळून आभाळ दिसतं तिथं, खूप जवळून. एवढं सुंदर आहे, म्हणजे मी त्याचं सांगू पण नाही शकत. आणि हा आहे कल्याण दरवाजा म्हटलं जातं इथं. इथं शिवाजी महाराजाचे म्हणजे जे काही पुतळे वगैरे, त्यांची मूर्ती त्याचे इथं बसवले. गणपतीचं पण आहे त्याच्या साईडला. हे पहा तुम्ही, छान आहे वातावरण. आणि त्याचे बांधण्याचे ते पायऱ्या, ते बांधकाम एवढं भारी आहे ना, बघण्यासारखंच आहे बरं का. तर हे आहे कोंडाणेश्वर मंदिर म्हणता याला. हे बघा तुम्ही याचं. आणि जपायला पण आता खूप म्हणजे याची जपवणूक पण खूप छान केलेली आहे याचं, म्हणजे स्वच्छता वगैरे. आणि हे पहा तुम्ही. आणि त्याच्या पाठीमागे एक शिवाजी महाराजाचं हे केलेलं, जिजाऊ माता यांचं. हे बघा, हे तर एवढं सुंदर आहे, बघताच असं जशाला जसं चित्र दिसायला लागतं, तसं काय असं वाटतं की नक्की बसलेलेच आहेत, जसं की आपण सिरियलमध्ये बघत होतो. इथं एवढं भारी मला वाटलं नव्हतं. आणि किल्ला खरंच बघण्यासारखा आहे बरं का. एक दिवस जरी पूर्ण घातला तरी चालेल. तुम्हाला जर बघायचं असेल ना, तर ह्या सिंहगड किल्ल्याला स्पेशल एक दिवस जरी तुम्ही काढला टायमिंग तरी चालेल, कारण हे बघण्यासारखंच आहे, खूपच मस्त. आणि आम्ही कदाचित दोघं वगैरे आलो असतो तर एवढं लांब आलो पण नसतो, पण दाजी असल्यामुळं आम्ही याचा कानाकोपरा सगळं बघितलं. तर चढायला पण एवढं खूप म्हणजे भारी बरं का. तिथं इतकं मस्त वातावरण आहे. आणि आम्ही हे पण बघितलं होतं, जे की घोडे बांधतात पहिले म्हटलं जातं, जिथे की पाणी घोड्याचं म्हणजे पहिलं जे घोड्यांना पाणी असतं ते आटतच नाही, त्या ठिकाणी पण आम्ही गेलेलो. मी काही त्याचा व्हिडिओ एवढा शूट नाही केला, पण खूपच भारी तिथं. आणि हे बघा पलीकडे तुम्ही बघू शकता, त्याची ते खाली पूर्ण म्हणजे काहीच दिसत नाही, एवढं आभाळ जवळून दिसतं तिथं, खूपच. आणि हे आहे, हा तर छत्रपती राजाराम यांचं म्हणजे देह इथे झालेला असं म्हटलं जातं. त्यांची समाधी पण आहे इथे. त्यांच्या समाधीचं पण त्यांच्या खूप जाग्यावर असं आहे, पाणी कुठून येतं आणि कुठं जातं हेच नाही सांगता येत. आणि एक स्पेशल शिवाजी महाराज इथं सगळे पाणी पित होतात, ते पण आहे इथे, की तिथलं पाणी खूप चांगलं लागलं, म्हणजे खूप भारी लागतं असं म्हटलं जातं, गोड पाणी आहे ते असं. आणि ही आहे शिवाजी महाराजाची खूप भारी पुतळा आहे, खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथलं जे बांधकाम हे एवढं भारी आहे ना, खरंच एकदा तरी फिरायला यायलाच पाहिजे इथे सिंहगडला. आणि आम्ही जाताना टिफिन वगैरे घेऊन गेलो होतो खायला. त्याच्यानंतर मुरकुल हे ते दाजींना भरपूर सगळं आणलं होतं येता जाता खायला. आणि वातावरण म्हणजे सांगायचं म्हटलं, पाऊस पण आला होता, तर मध्ये मध्ये तर छान वाटू लागलं. आणि एवढा म्हणजे किल्ला तुम्हाला मी सांगू पण शकत नाही, एवढं म्हणजे आम्ही कमीत कमी 4 ते 5 तास फिरलो होतो या किल्ल्याला. आणि त्याच्यामध्ये काहीच असे शूट काढलेले, बाकी तर मी काढले पण नाही, कारण माझ्या मोबाईलला तर म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये स्पेस पण अवेलेबल नसल्यामुळे जे काय आहे ते दाजीच्या मोबाईलमध्येच काढलेलं होतं मी. तर तुम्ही बघू शकता, खरंच सिंहगडला एकदा तरी येऊन बघा.
आणि स्पेशल टाईम काढून या सिंहगड खरंच फिरण्यासारखंच आहे बरं का. आणि यांच्या पायऱ्या आहे, इथलं जे बांधकाम हे खरंच बघण्यासारखं आहे. मला तर खूपच आवडलं हे. आणि आम्ही कदाचित स्पेशल खरंच बघितलं नसतं. अगोदर ज्यांना माहिती त्यांच्यासोबत जर आलं तर बघायला पण भारी वाटतं बरं का. कारण काही गोष्टी आपल्याला माहीत नसते, रस्ते पण कळत नव्हते, कुठून आणलं आणि कुठून गेलो आम्हाला हे सुद्धा माहीत नव्हतं. पण ते सोबत असल्यामुळं काही वाटलं नाही आम्हाला. तर तुम्ही बघू शकता किती हिरवंगार आहे. चला बाय.